नमस्कार मित्रांनो, 23 फेब्रुवारी पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। यंदाचे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार असून विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत धरण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र विधिमंडळातील दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याशिवाय हे अधिवेशन होणार आहे। शिवसेनेकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून तसा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आला होता। मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, त्यामुळे यंदाचे अधिवेशन वादळी ठरणार आहे। विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेता निवडीचा प्रस्तावावर निर्णय झाला नसल्याने ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेचे तोफ टाकले। विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीचं पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे, आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे। अशा शब्दात संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे। पुढे बोलताना राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेते पदासाठी 1 वर्षापूर्वी पत्र दिलं आहे, पण नियमांकडे बोट दाखवलं जातं। मुख्यमंत्री म्हणतात तो माझा अधिकार नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे। विधानसभा अध्यक्ष म्हणतात की मी निर्णय घेईल। जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विधानसभा अध्यक्ष आहेत, असा घणाघात राऊतांनी विधानसभा अध्यक्षांवर केला आहे। त्यांच्या या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।